2014 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. 12 वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे, दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे. तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल, चांगले दिवस आलेत का? आलेत? तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला, तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिन मध्ये काय काय होणार आहे, अच्छे दिन आने वाले मध्ये काय काय होणार आहे, सुरुवातच करायची झाली तर 2 कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता. 20 लाखाला तरी मिळालाय का? मिळालाय? उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे. रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता, एकाला 1 होणार होता. आज कितीला पोचले रुपया? 90, 92, 95. म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत, जे बाहेर शिकायला जातात, मध्यम वर्गातून येतात, ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्व्हर्जन होतं, भारी कोणावर पडतंय? तर ह्या लोकांवर पडतंय, आपल्या तरुणांवर पडत आहे. आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना, महिलांचा सन्मान जो होणार होता, महिलांना जे सुरक्षा देणार होते, महिलांना नोकऱ्या देणार होते, आज तुम्ही मला सांगा ह्या देशामध्ये आपल्या तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत? नाही. म्हणजे आपली जंगलं सुरक्षित नाहीत, आपले तरुणांना रोजगार मिळत नाहीये, कुठेही उद्योगधंदा वाढत नाहीये, आपली शहरं काही सुधारत नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले तर तुम्ही त्यांना सांगा, दादांनो तुमचं 12 वर्ष ह्या देशात बहुमताचं सरकार आहे, तुम्ही एक काहीतरी गोष्ट सांगा जी चांगली केली आहे, मी तुम्हाला मत द्यायला तयार आहे. एक सुद्धा तयार नाही, काही तयार नाही. बोलणार आहे त्याच्यावर, येणारच आहे. आत्ता तिथेच जाऊन आलो मी. पण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, दादा थोडं बसा ना, खूप फ्लॅश झाले आता, बसून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य उपमुख्यमंत्री असतील, घरा सगळीकडे फिरत आहेत. ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झाला, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री माजलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाहीये, जिथे बघतोय आपण कायदा सुव्यवस्थेचे चिंधडे उडवलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 29 शहरांनी, मग मुंबई आलं, पुणे आलं, ठाणे आलं, कल्याण डोंबिवली आलं, नाशिक आलं, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वसई विरार, ह्या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं, हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न गैर आहे का? नाही. आता फरक बघा, 2 पक्षांमधला फरक बघा. 16 डिसेंबरला मी मुंबईमध्ये वरळी इथे डोम मध्ये कार्यक्रम घेतला होता. टीव्हीवर पाहिला का तुम्ही? पूर्ण महाराष्ट्रात पाहिला, देशभरात तो कार्यक्रम गेला होता. कारण त्याच्यात मी एकच दाखवत होतो, कोणावरही टीका केली नाही, भाजपवर टीका केली नाही, कुठच्याही पक्षावर टीका केली नाही. मी फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून 2022 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की होय आम्ही करून दाखवलं. आणि त्याच बदली मी भाजपला विचारलं, तुम्ही आता, आम्ही तर हे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, महापौर आमचा होता, त्या 25 वर्षातून 20 वर्ष चला भाजप देखील आमच्या सोबत होती. वेगळ्या वेगळ्या ज्या कमिटी असतात, इम्प्रुव्हमेंट कमिटी, स्थायी समिती, झाडांची कमिटी असते, हे सगळ्या कमिटीवर आमचं काम होतं. ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो, मोठ्या होर्डिंगवर लावू शकतो, स्क्रीनवर दाखवू शकतो की होय हे काम आम्ही करून दाखवलं होतं. आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात, जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत, सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःने केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. पण असं काहीच नाहीये. आता इकडचंच तर पहा ना, नाशिक मधलंच पहा. तुम्ही मला सांगा, ए दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा ना इथे, ते फ्लॅश खूप उडतात. तुम्ही मला सांगा 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं? सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत
जवळपास 9 वर्ष होतील आता ह्या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय. नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय. वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे. झालंय का असं? नाही झालंय. आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत, जे नाशिककरांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल आता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील ते. भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जातीय तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचं बोला, नाशिकचं बोला, नाशिककरांचं बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून, जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल. तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपत असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होतोय. काल परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी, सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.